तर तो गेलाय ना, तर भारद्वाज पक्षी आहे तो खाली पडलाय. तर 2-3 पक्षी बघितले आम्ही जाताना. म्हणलं हा पक्षी बघा. पाणी पाच त्याला म्हणाले बघू 1 मिनिट. अरे तर चालू आहे. तुझ्या पायाला काहीतरी धक्का झाला मला. लागलंय पायाला लागलंय. बापरे. नाही बस 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 तुला काय करत नाही. मला कमेंट करून सांगा ही कुठली गाय आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे परत. आजचा दुसरा दिवस आहे. आता आपण चाललो आहे बाहेर. वातावरण पावसाचं आहे आणि चालत जायचं आहे आपल्याला. धुकं पडले, पावसाचं वातावरण आहे. बघायचं वरती जाताना पायऱ्या चढताना पत्रे भरपूर आहेत, त्यामुळे आपल्याला असं काढता येणार नाही. तर अशी आमची गाडी पण आहे, पण आम्ही ठरवलं आहे चालत जायचं. तर आज ह्या पावसामध्ये खूप मजा येईल. बाकी बघूयात काय होतं आहे. आता इथं आपण गाडी पार्क केलेली आहे आणि इथून आपल्याला चालत जायचं आहे वरती. तर आज आम्हाला 3500 पायऱ्या चढायच्यात आणि आता वातावरण झालं आहे पावसाचं. नेहमी पाऊस पडत नाही, काल नव्हता पाऊस, आज एकदम पावसाचं वातावरण झालं आहे. आणि आता उद्या बघूयात काय होतं आहे. तर 3500 पायऱ्या चढायच्यात आणि ओलं झालं आहे सगळं. काही ठिकाणी पत्रे आहेत, काही ठिकाणी भिंत आहे, RCC म्हणजे स्लॅब आहेत. आणि काही ठिकाणी असं सुंदर हे दिसणारं हरिण. खूप गोष्टी पाहायला मिळाल्या. गाय दिसली मगाशी वाटेत, आता हरिण दिसलं. आणि हे एवढं जवळ कधी राहत नाही आणि हे खूप पाळीव हरिण दिसतंय. तर पायऱ्या चढण्याकरता 3.5 तास लागले आम्हाला. आणि त्यानंतर आता वरती आम्ही पोचणार काही वेळात. 9 वाजता सुरुवात केली ती आणि आता वाजलेत बरोबर 11:30. इथं हरणं खूप आलेत फिरायला. ह्याच्या आधी कधी पाहायला नाही मिळाली, पण आज सेम हा शिर्डीतला प्रकार. तर मित्रांनो, आता आपण एक 2,000 पायऱ्या चढून वरती आलो आहे. तर आपण 2,000 पायऱ्या चढून आता वरती आलो आहे आणि आता इथून अजून पुढं जायचं आपल्याला. अजून जायला आपल्याला 1 तासभर लागेल. आता इथं सुंदर मारुतीचं मूर्ती आहे, मोठी मारुतीची मूर्ती आहे, ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज नेमकं ह्या ठिकाणी धुकं होतं. धुकं असल्यामुळं आणि पाऊस खाली पडला, त्यामुळं असं वातावरण झालं आहे. वरती बघू आता कदाचित ऊन पडलं असेल. जसं जसं वरती जसं मोकळं वातावरण आपल्याला मिळेल. तर ओम नमो व्यंकटेशाय सुरुवात झाली सकाळी. बघूयात काय होते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. वरती जायचं आहे. वरती गेलं की तुम्हाला माहितीच आहे, कॅमेरा ठेवावा लागतो, सगळं ठेवावं लागतं आणि मग दर्शन करायला जावं लागतं. तर चलो जायत वरती. परत खाली यायचं बसने, मग खाली थोडंफार फिरायचं संध्याकाळी, मग उद्या मग परतीचा प्रवास. आता आलं आहे मारुती मंदिरापाशी. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो झाला पूर्ण. आणि इथून अजून थोडं चालत जायचं आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कसं आलो ते. जय हनुमान. हे हनुमान मंदिर. आम्ही सुरुवात कुठून केली ते तुम्हाला सांगतो. सहज आणि सोपं सांगण्याकरता ह्या मॅपचा वापर करूयात. समोर जे दिसतंय गरुडा म्हणून लिहिलं दिसतंय, त्याला सुरुवात केली.
तिथनं वरती असं येतेच आम्ही आलो. त्यानंतर आत्ता इथं हनुमान इथं आम्ही आलो ह्या ठिकाणी श्री प्रसन्न आंजनेय स्वामी हनुमान मंदिर इथं आपण आहोत ह्या स्पॉटला. आता इथून एवढं आहे आणि हे मग वरती छोटी तिरुमला अजून आहे. इथं बहुतेक आमचं रजिस्ट्रेशन सगळं होईल. तर हे ठिकाण आम्ही आलो आहे. हा विश्वजित आम्हाला वाटलं 3 तास लागतील पण आम्ही 1.5 तासामध्ये इथं आलो आहे. आणि आता अजून पुढचा प्रवास आहे एक अर्धा तास. आता इथं आम्ही वाट पाहतोय आमचा भाऊ अजून येतोय खाल्लं त्याची. तर मित्रांनो हा आहे घाट सेक्शन. आपण पायऱ्या चढल्या भरपूर 3500 पायऱ्या चढल्या आणि मग आता आपण 4 किलोमीटरचा हा आपला चालणं आहे. आता घाटातला भाग आहे. वातावरण चांगलं झालं आहे पण चालून पाय गारटले. आता लवकरच तिकडं पोहोचूयात. आता वरती जवळपास आलेलं आहे जवळ आलं आहे. चालायचं भरपूर आहे त्यामुळं थंडीच्या ओल्यातनं चाललं की तुमचे पाय गारटले. आता 11 वाजून 24 मिनटं झाली. आम्ही सुरुवात केली ती बहुतेक 9 वाजता. तर म्हणजे आता 2.5 तास होतो आहे कंटिन्यू चालतो आहे. आज अचानक असं सुंदर झालं वातावरण. आता बोलू शकतो. चला जाऊयात आता आपण पुढच्या ठिकाणी. तिथं मग आपण बोलूयात. तिथं वरचं सुंदर अजून वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आमचे एक मित्र आहेत ते राहिलेत मागं. त्यांना घेण्याकरता मी परत चाललो आहे ह्या बसनं. आता ही फ्री बस आहे. ह्या फ्री बसने आपण इथं फ्रीमध्ये फिरू शकतो. तिरुपतीमध्ये कुठं पण चालायची गरज पडत नाही. आता आम्ही श्रीदर्शन लाईन जिथं होती तिथं गेलो होतो पण आता मी परत तिथनं चाललो परत त्यांना आणण्याकरता. मित्रांनो आता दर्शन झालं पूर्ण. सकाळी 11:30ला आम्ही वरती आलो. आता वाजले 5:30. इथं मला मी समोरून दाखवतो. समोरून दिसणार भाग. तिरुपतीमध्ये मी आलो फर्स्ट टाईम. असं वातावरण आहे सुंदर. तर संध्याकाळचं धुकं बघा आणि सुंदर. आता आपण जाऊयात खाली आणि त्यानंतर मग मित्रांनो आता मी इथं उपहार केला थोडं खाल्लं आणि आता आपण चाललं इथं बस पकडायची फ्रीमधली आणि नंतर बस स्टँडला जायचं आणि तिथनं आपण पेडमधली बस पकडायची म्हणजे पैसे देऊन मग खाली जायचं तिरुपतीमध्ये आणि त्यांच्याबरोबर परत यायचं वरती गाडीवर.